नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रवास यशस्वी उद्योजकाचा या मालिकेमध्ये मी प्रदीप जाधव आपले स्वागत करतो. टीव्ही नेक्स्ट मराठी नेहमीच यशस्वी उद्योजकांचा कार्यक्रम त्यामधून यशस्वी उद्योजकांचा प्रवास हा उलगडत आलेला आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत यशस्वी व तरुण उद्योजक उर्फ ॲडी हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रवास जाणून घेऊया. ॲडी साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपल्या प्रवासाची आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने झाली? तर नमस्कार कोल्हापूरकर. माझं नाव आहे आदम दस्तिगे नदाफ. सगळेजण मला ॲडी ह्या नावानं ओळखतात. तर ॲडीज बिर्याणी आणि ॲडीज मोहब्बत नफरत बेवफा सरबत या म्हणजे बिझनेसचा मी सर्वा. आपल्या व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि कोणता बिझनेस आहे? सुरुवात म्हणजे कसं, मला बिझनेसमध्ये कधी रुची नव्हतीच. म्हणजे मी पहिला जॉबला जायचो. डोक्यात माझ्या फक्त होतं की बाबा कुठं तर काम करायचं असं तसं, म्हणजे बाबा काय तर बाबा म्हणजे स्वतःचं हवं होतं. बट बिझनेस असा म्हणजे फूड लाईनमध्ये पडेन हे मला कधी वाटलं नव्हतं. सुरुवात मी म्हणजे माझी कॉलेज ज्यावेळी स्टार्ट होतं, कॉलेज करत करत मी जॉबला लागलेलो. म्हणजे रेडियम लाईन आहेत ना, म्हणजे आपले हे किती वर्षापासून? हे 10वी झाल्यानंतर मी जॉबला लागलो होतो. तर रेडियम लाईन मध्ये पहिला सुरुवात केली आपण. तिथून करत करत भावाच्या इथं पण जॉबला लागलो, म्हणजे चिमणी गॅस गिझर फिटिंग या ह्याच्यात. मग हे करत करत म्हणजे असे काही क्षण आलेत की बाबा मला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी भाग पाडलेत. तर ते क्षण मी सांगेनच तुम्हाला कसे काय. आणि मग त्यानंतर डोक्यात आलं की बाबा पप्पांनी आमच्या फोर्स केला की बाबा तू स्वतःच काय असं ना सुरुवात कर, होईल एक ना एक दिवस तुझं काय काय. यामध्ये आपल्याला मार्गदर्शन आपल्या प्रवासामध्ये कसं लागलं? मार्गदर्शन म्हटल्यानंतर एक आमचे आई वडील, भाऊ बहीण वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापूरचा सगळा माझा फ्रेंड सर्कल म्हणा, कोल्हापूर का आपले पूर्ण म्हणा, या सगळ्यांनी मला भरपूर माझ्या बिझनेसमध्ये सपोर्ट केला. माझी सुरुवात म्हणजे कसं, मी ज्या म्हणजे कामाला जिथं होतो त्यानंतर एक वेळ आली की मी ते काम सोडून पप्पांनी म्हटले की काय पण असं ना स्वतःचा व्यवसाय कर, स्वतः मालक हो. मी एवढ्या डिप्रेशन मध्ये गेलो होतो ज्यावेळी काम सोडलेलं. मी खरं सांगू तर बहिणीचं माझ्या लग्न होतं आणि बहिणीच्या लग्नाला मला पैसे द्यायचे होते. तर माझ्या डोक्यात खूप वेगवेगळे थिंक आलेत. त्यात ते शेअर करू शकत नाही की सगळेजण तसले थिंक्स येते सगळ्यांच्या ह्याच्यात. बट त्यानंतर पप्पा म्हणले स्वतःच तू काम काय करू नकोस, तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी आहे, मी दाबालो येऊ नको, तू काय टेन्शन घेऊ नको, माझं मी मुलगीचं लग्न करतो. मग त्यावेळी मी स्वतःहून म्हणलो की राहू दे, मी आपली गाडी सांभाळतो. तर खरं सांगतो सगळ्यांना, मी ज्यावेळी ॲडीज बिर्याणी चालू केली होती त्यावेळी मी माझ्या शॉपवर उभारायला लाजायचो. मी खूप व्यवसाय केलेत, म्हणजे बिझनेस व्यवसाय खूप केलेत. पहिला मिसळ विकल्या, पप्पा मला सकाळी मिसळ विकू द्यायचे, म्हणजे बनवून द्यायचे, मी विकायला उभारायचो. त्यावेळी माझी कॉलेजची मित्र येऊन मित्रांना मी बोलवायचो, मिसळ ज्यावेळी शिल्लक राहायची तेव्हा तुम्ही खायला या वगैरे. म्हणजे फर्स्ट आमचा जो ज्यावेळी मी मिसळच्या शॉपवर मी बिझनेस चालू केलेला, म्हणजे व्यवसाय माझा चालू केलेला, त्यावेळी पहिला आमचा जो गल्लार होते, म्हणजे पहिला बाबा एक प्रॉफिट राहते ते 70 ते 75 रुपये होते. 1-2 रुपये असे साठलेले होते. आणि मी आणि मम्मी आमची माझ्या जुन्या घरात आम्ही दोघं मजूत होतो. ते अजून पण माझ्या डोक्यात अजून पण आहे. ती गोष्ट मी अजून पण विसरलेली नाही. भले आता माझ्या हातात किती पण पैसे असू देत, खरं मी त्या जे पहिले जे पैसे होते त्या पैशांना मी आणि मम्मीना अजून विसरलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप लाजायचो. मला एक व्यक्ती होती, फ्रेंड होती माझी, आणि ती माझ्या समोरनं जायची शॉपच्या, आणि मी तिला बघून असं शॉपच्या खाली लपायचो. आणि ती एकदा विचारली की अरे ॲडी तू त्या शॉपवर काय करत असतेस? मग मी लाजून म्हणायचो तिला, म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये एक लाज असते की फूड स्टॉलवर काम करायची म्हणलं लॉज येत्या. मग मी त्याला म्हणायचो की नाही आमच्या पप्पांचं शॉप आहे, पप्पा जरा बाहेर गेलेले, तर मी त्यावेळी पण थांबलो. अरे तू खोळाबी आहेस का? मला त्या पोरगीनं 2 शिव्या दिलेल्या आणि म्हणलेले मला माहित आहे ते तुझा पप्पांचा बिझनेस आहे, तू सांभाळतोयस, कॉलेजला येत नाहीस, तू सांभाळतोयस, आणि तू लाजून मला सांगणं झालंयस की तू तिथं काम करतोयस वगैरे. तर त्या पोरगीनं 2 शिव्या दिल्या, तू चोऱ्या लुटमारी वगैरे तर करणं झालायस.
तू स्वतः एक बाबा 100 रुपये मिळवा लागलायस, खरं तू स्वतःच्या मेहनतीचे मिळवा लागलायस, तर त्यात लाज कसली? बरोबर. त्यावेळी माझी लाज गेली. बरोबर. बिझनेस म्हणजे बिझनेस करताना लाज वाटायची मला. ते एका शब्दामुळे तुम्हाला आज मी त्या म्हणजे माझ्या मैत्रिणीचं पण उपकार मानतो की तिने एक बाबा चॅटिंग मध्ये मला तिने एक गोष्ट पूर्ण हे ज शिकवून दिली तिने मला. चांगली आणि खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीला लाजायचं नाही, जो लाजला तो संपला. आणि तसंच तुम्हाला सांगू इच्छितो की लाजू तर नकाच. आणि आपल्या कोल्हापुरात प्रत्येक माणूस हा प्रत्येकाला सपोर्ट करत असतोय. आपल्या कोल्हापूरकरांची एक खासियत आहे की कधी कोणाला खाली पाडायचं नाही. एकदा आपल्या फॅमिलीची माणसं सगळी खाली पडतील, खरं आपली कोल्हापूरची जनता, आपली मित्र परिवार, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, शीख असू दे, इसाई असू दे, प्रत्येक धर्मातला आपल्या कोल्हापुरात जातीवादाला थारा नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आपले सगळ्या मित्रांनी मला सपोर्ट केलाय. माझे प्रत्येक धर्मातले मित्र आहेत. मी जातीवादाला कधी थारा करतच नाही, मला त्या गोष्टी पटतच नाही. मी कास्टनं जरी मुस्लिम असलो तरी माझे प्रत्येक मित्र, मराठ्यांचा असू दे, नाहीतर ख्रिश्चनांचा असू दे, नाहीतर जैनांचा असू दे, मारवाड्यांचा असू दे, प्रत्येक धर्मातला माझा मित्र ईदला घरी येतोय, खीर वगैरे पितोय, जेवण खातोय, शॉपवर येतोय. प्रत्येकानं मला भरपूर सपोर्ट केलाय. जसं माझ्या फॅमिलीच्या माणसांनी सपोर्ट केलाय, तसं कोल्हापूरच्या मित्र परिवारानं पण सपोर्ट केला आणि सगळ्यांनी सपोर्ट केलाय. व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी किंवा संघर्ष आपल्याला कशा पद्धतीने करावा लागला? कोणता पण व्यवसाय जर तुम्ही करत असला तर 100% तुम्हाला आहे का नाही, काय ना तर काय अडचणीला हे सामोरं जावं लागतंय. तर मला पण भरपूर माझ्या लाईफमध्ये अडचणी आल्यात की बाबा ते सांगण्यापलीकडच्या आहेत. की प्रत्येक वेळी बाबा मी सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी माझ्या मते शॉप पण माझं तुम्ही बघितलं असेल, म्हणजे दाखवीन तुम्हाला. शॉप पण माझं म्हणजे ते 800 रुपये भाड्याने मी शॉप घेतलेलं. आणि मला टेबल खुर्च्यांना पण पैसे नव्हते त्यावेळी. आणि असे काही क्षण होते की सांगू शकत नाही की बाबा मला प्रत्येक आत्ताच्या युवा जनरेशनला कसं सगळं ऐकतं पाहिजे की बाबा गाळा पाहिजे, गाळ्याच्या पुढं बाबा स्टेनलेस स्टीलचं त्यांना बाबा काउंटर पाहिजे, बाबा त्यांना नुसतं गल्ल्यावर बसायचं आहे म्हणजे पैसे घेण्यासाठी कस्टमर कडून. तर आपलं कसं होतं की आपल्याला आपलंच बिझनेस स्वतःहून स्टार्टअप करायला होता. स्वतःच कष्ट करून स्वतःच बिझनेस सगळा पुढे घेऊन जायचा होता आपल्याला. तर सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या मला की बाबा मला कुठली गोष्ट, आमची परिस्थिती एवढी नव्हती की बाबा प्रत्येक गोष्ट मला भेटेल. जे सेटअप आहे त्या सेटअप मध्येच मला धंदा करायचा होता. म्हणजे तुमच्या आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला कष्टातून म्हणजे सुरुवात कशी आमच्या पप्पाने केलेली. आमच्या पप्पांनी माझ्यापेक्षा 10 पट कष्ट केले. ते कष्ट मी सांगायला गेलो तर सगळेजण विचार करतील एवढे पप्पांनी केले. प्रत्येकच्या आई बाबा करत असतात, बट मी लहानपणापासून आमच्या पप्पांचे कष्ट बघत आलो. आपले आदर्श, आपले स्वतःचे आदर्श म्हणजे आजचाच तुम्हाला एक अनुभव सांगतो. आमच्या पप्पांचे वर्ग मित्र आज पप्पांना भेटलेले शॉपवर आणि ते आज आलेले. त्यांची माझी कधी ओळखी नाही, पप्पांनी ओळखी करून दिली. हा माझा मुलगा, हा आता सगळं सांभाळतोय, हे बिझनेस फ्रँचायझी वगैरे उघडले. त्या मित्रांनी पण सांगितले की तुझ्या पप्पांनी भरपूर आयुष्यात कष्ट केलेत, ते तू बघू पण शकत नाहीस. मी म्हणलो काका, प्रत्येक पप्पांचा मित्र आहे तो एकच गोष्ट सांगतोय मला की पप्पांनी कष्ट केलेत. आणि आम्ही पण लहानपणापासून कधी आम्ही आमच्या पप्पांना बघितलंच नाही. सकाळी आम्ही उठलो तर पप्पा आमचे कामाला गेलेले असायचे, रात्री आम्ही झोपलो तर पप्पा रात्री झोपल्यानंतर घरात यायचे. एका दिवशी 4 ड्युटी केलीत आमच्या पप्पांनी. मग त्या हिशोबानं पप्पाने एवढं तर मी काय राबलेलोच नाही. हा खरं आत्ताच्या युथ जनरेशनच्या हिशोबाने मी सांगायला गेलो तर माझ्या एवढे युथ जनरेशन एक कमीत कमी 10 ते 20% असतील की माझ्या एवढे राबली असतील. शासनांचा आपल्याला कोणकोणत्या आपले म्हणजे व्यवसाय करत असताना शासनाच्या कोणकोणत्या योजनांच्या आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला स्वनिधी वगैरे भेटलं. मोदी सरकारचं आपल्या सरकारांचं हे होतं स्वनिधी म्हणून योजना, ती आपल्याला भेटली. म्हणजे ज्यावेळी बाबा माझा खरोखर डाऊनफॉल आलेला, आय थिंक माझ्या मते आपलं हे कोरोना आणि लॉकडाऊन एक सकट आला बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आधी महापूर आलेला 2019 मध्ये. त्या काळामध्ये सर्वांची आर्थिक परिस्थिती सर्वांची तर खूप बिघडलेली. खरं माझी अशी आर्थिक परिस्थिती सर 2019 मध्ये ज्यावेळी महापूर आला त्यावेळी माझं घर पूर्ण पडलेलं होतं. त्याच्याबरोबर 1 वर्ष आधी मी व्याजावर पैसे घेऊन माझं एक फूड कार्ट मी स्वतःहून माझं बनवलेलं. ह्याच्या पहिला तुम्हाला बोललो मी की बाबा ते फूड कार्ट माझं होतं ते भाड्याचं होतं. मग मी म्हणजे मला इंटरेस्ट यायला लागला बिझनेस मध्ये, म्हणून मी स्वतः एक फूड कार्ट बनवायचं डोक्यात घेतलं.
त्यावेळी पण म्हणजे आपले नवनाथदा माझे मित्र वगैरे मित्र परिवारांनी मला सपोर्ट दिला आणि नवनाथदा म्हणून आहेत त्यांनी आपल्याला कार्ट म्हणजे कमी रेंजमध्ये स्टीलच्या खालचं मॉडेल असतं MS या मटेरियलमध्ये मला करून दिली ती कार्ट. मला वाटते मी 7 ते 8 वर्ष यूज केली. हा, आणि असं गोष्ट झालेली की कार्ट केली आणि महापूर आला 2019 आणि माझं घर पूर्ण पाण्यात म्हणजे पूर्ण बुडलेलं. फर्स्ट टाइमच घरात माझ्या पाणी आलेलं आणि पाणी असं होतं की घर पूर्ण बुडलेलं आणि 2 माझ्या भिंती पडल्या आणि ऑलमोस्ट आम्ही फक्त एक जोड कपड्यांवर घरातून बाहेर पडलेलो आणि ऑलमोस्ट मी शून्य झालेलो त्यावेळी. आणि मला असं वाटलेलं की आता ह्याच्या पुढे माझं बिझनेस पण चालेल का नाही आणि काय करू, अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात. मग ते 2000 महापूर झाला तर लगेच कोरोना आला. कोरोना आल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये आमच्या पप्पांना कोरोना झाला. 2021 नाही 20 ला पहिला कोरोना आला. 21 ला दुसरं लॉकडाऊन पडलं. 20 ला पहिला कोरोना आला. हा, 2021 मध्येच होता तो. पहिल्या ह्याच्यातच कोरोना पप्पांना झाला आणि अशी सिच्युएशन होती की माझ्या अकाउंटला फक्त आणि फक्त 8,000 रुपये होते आणि तेव्हा एका म्हणजे पेशंटला का नाही जर बेडची आवश्यकता लागत असली तर 2.5 ते 3 लाख मोजायला लागायचे. माझी मानलेली बहीण म्हणजे करुणा पांढरे, त्या मुलगीनं मला सपोर्ट दिला त्यावेळी. ती DOT मध्ये मेन इन्चार्ज होती. त्यांनी मला म्हणजे पप्पांना आमच्या बेड अवेलेबल करून दिला आणि त्या पोरगीमुळे आमचे आज पप्पा वाचले. त्या पोरगीला मी माझ्याकडून या लाईव्ह पोस्टमध्ये एकदा खरोखर मनापासून थँक्यू मानतो, कारण की त्या माझ्या बहिणीमुळे माझे पप्पा वाचले. पहिली स्टेज होती, जर त्यावेळी जर व्यवस्थित पप्पांना म्हणजे काय ते आपले औषध वगैरे भेटले नसते, उपचार भेटले नसते तर मग आज काय मी आज पप्पांना आमच्या बघू शकलो नसतं. खरं म्हणतात ना एक नीतिमत्ता चांगली. आणि अजून पण मला एक गोष्ट आठवली म्हणून मी सांगतो. त्यावेळी लॉकडाऊन मी माझा गाडा बघत मी पप्पांना माझ्या DO माझी DO होती, DO गाडीवरून मी 2 व्हीलरवरनं घेऊन निघालेलो. सगळेजण आपल्या आई वडिलांना अँब्युलन्स वरनं नेत होते, मी पप्पांना माझ्या 2 व्हीलरवरनं नेलं. आणि त्यावेळी ती गाडी माझी सगळ्यात आयुष्यातली पहिली गाडी आहे, अजून पण मी विकलेली नाही. त्या गाडीनं मला एवढा साथ दिलाय. ज्यावेळी मी अडचणीत असतो त्यावेळी गाडी ती बंद पडायची नाही आणि ज्यावेळी मी रिलॅक्स असते त्यावेळी बंद पडायची. आणि खरं सांगतो त्यावेळी पप्पांना 2 व्हीलरवर घेऊन जात होतो आणि पप्पा म्हणले तू टेन्शन घेऊ नकोस, पुढच्या 10 दिवसात मी परत घरात येतोय. आणि पप्पांनी मला एवढा सपोर्ट केलाय माझ्या बिझनेसमध्ये. हे सगळे श्रेय आहे हे आमच्या मम्मी पप्पांना, माझ्या बहिणीला आणि आपल्या पूर्ण मित्र परिवाराला जाते. मी आज ऍडी म्हणून तुमच्या समोर जो उभा आहे हे सगळ्यांमुळे आहे. एकटा ऍडी हो कधीच बनवू शकला नसता. म्हणजे आपण अडचणीच्या काळातील सुद्धा साथ देणारे लोकांना कधी विसरलेलं नाहीत, हे कधीच विसरणार नाही सर. दिसत आहे. आपण आपल्या उत्पादनाची क्वालिटी दर्जा, कारण कोल्हापूरकर म्हणल्यानंतर सर्वच आपले पूर्ण आपले जागरूक असतात. आपल्याला आपल्याला कसं आहे चांगला पदार्थाची ते कायम ते प्रशंसा करतातच. तर या पद्धतीनं आपण कोल्हापूरकरांना समाधान देण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्या क्वालिटी उत्पन्नाचं क्वालिटी जपलेली आहे. तर आपण आपल्या बिझनेसमध्ये क्वालिटीचा विषय म्हटल्यानंतर मी काय केलोय, फर्स्ट टाइम माझं डोक्यात एकच आहे की भले मला त्या प्रोडक्टमध्ये पैसे नाही भेटले तरी चालतील, बट आपण देताना क्वालिटी ही 100%च दिली. मी माझा मोहब्बतच्या सरबतमध्ये कधीही एक्स्ट्राचं पाणी मिक्स करत नाही. ऍज अ कस्टमर माझ्या समोर असेल तर कस्टमरच्या समोरच माझा सरबत डेली हा बनत राहतोय. 15-20 मिनिटाला माझं पूर्ण सरबत संपतोय सर. त्यानंतर आणि परत तो बनत असतोय माझा सरबत. आणि फ्रेश गोकुळचं दूधच यूज करतोय मी. आणि देताना जेवढी होईल तेवढी ऑथेंटिक क्वालिटी द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. भले आपलं चिकन 65 असू देत, चिकन 65चा पण आतापर्यंतचा माझा प्रवास जेवढा आहे, मी कधी असं कदाचित कुठलाच दिवस माझा झालेला नाही की 65 माझं शिल्लक राहिले. भले कमी क्वांटिटी जाणेन मी, खरं डेलीच्या डेली त्यांना फ्रेशच कस्टमरांना द्यायचा प्रयत्न केलाय. आणि त्यामध्ये पण सगळं काय असेल ते कॉस्टली मटेरियलच वापरले आपण. आता सांगायचं म्हटल्यानंतर 2019ला आता मी तुम्हाला बोललो की बाबा महापूर आलेला. महापूर येऊन गेल्यानंतर माझ्या डोक्यात थिंक आली की मोहब्बतचा सरबत हे आपण चालू करूया म्हणून. मोहब्बतचा सरबत ज्यावेळी मी चालू केलं होतं त्यावेळी मला कुठल्याही गोष्टीचा अनुभव नव्हता. कारण की एक गोष्ट मी सांगायची विसरलो. तुम्ही म्हटला की बाबा बिझनेस कसा काय डोक्यात आला करायचा. खरं म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. माझं ड्रीम होतं हॉटेल मॅनेजमेंट करायचं. बट माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मला हॉटेल मॅनेजमेंट करता आलं नाही. माझा एक फ्रेंड होता रमीज मुलानी, त्याने मला भरपूर साथ दिल्या. म्हणजे एक मित्रच आहे माझा, चाइल्डहुड फ्रेंड म्हणू शकतोय आपण.
त्यानं त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालं. आम्ही दोघं जण एकत्रच हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो, पण त्यानं केला हॉटेल मॅनेजमेंट आणि माझं झालं नाही. मी म्हणजे बिझनेसमध्ये पडलो, माझा स्वतःचा फूड स्टॉल मी चालू केलो. असं झालं आणि इथनं मला एक्सपिरियन्स भेटलेत भरपूर. तो अजून पण मला म्हणतोय की मॅनेजमेंट पेक्षा आयडी तू आता जे सक्सेसला आहेस ते मला खूप चांगलं वाटतंय. मी एक ऍज अ शेफ तुलाही म्हणजे सांगतोय. कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभारला ते त्याला आवडलं ते. हो हो हो. एखाद्या ग्राहकाची आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये एखादी चांगली प्रतिक्रिया आपल्याला कोणती लक्षात आहे का? ग्राहकाची प्रतिक्रिया म्हणजे तुम्हाला खरं सांगू, ज्यावेळी मी नाव काढलेली मोहब्बत नफरत बेवफा, माणसं माझी अशी कस्टमर म्हणजे कस्टमर म्हणू शकतोय, नाहीतर रोडवरची आपली येणारे जारे म्हणजे वाहतुकीची माणसं वगैरे सगळी ही सगळी बघायचीत माझ्या मोहब्बत नफरत बेवफा सरबतला आणि हसायचीत. हे ना काय असं केलंय मोहब्बत नफरत, असं कुठं काय सरबत असतात काय? ही नावं फक्त पिक्चर मध्ये घेतली जातात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात झालेली आहेत. तर माझ्या डोक्यात त्यावेळी 2019 ला कन्सेप्ट आलेली की बाबा आपण पण असं काय तर करूया. मी युट्यूब बघितलं होतो. असे म्हणजे आमच्या रमजान महिन्यात सरबत हे बनवतात इफ्तारीला वगैरे, कलंगडाचा चॉपिंगचा. तर सुरुवात ज्यावेळी केली तेव्हा 2019 मध्ये आपण केलेली सुरुवात. त्यामध्ये पहिला मोहब्बतचा सरबत केला, मग नफरतचा केला, मग बेवफाचा. ह्या सरबतची पण तुम्हाला स्टोरी सांगेन. आपण आपल्या फ्रँचायझीच्या माध्यमातून अनेक तरुण उद्योजकांना आपण व्यवसाय दिलेला आहे. बर, त्याबाबत आपण काय सांगाल की आपण कोणकोणत्या ठिकाणी किती लोकांना आपण आतापर्यंत उद्योग दिलेला आहे? फ्रँचायझीचं म्हटल्यानंतर ना माझ्या डोक्यात भरपूर वर्षापासून ही डोक्यात कन्सेप्ट होती की आपलं पण बाबा ब्रांचेस जाव्यात. आता भरपूर म्हणजे बघत असतोय मी, तर त्यांचं पण असं म्हणजे प्रत्येक गावात गेल्यानंतर आपली एक बाबा शाखा असावी असं माझं एक डोक्यात ड्रीम आलं की बाबा हे आपण करायला पाहिजे पूर्ण. तर सरबत सीझन म्हणजे आता माझा ते 5वा-6वा सीझन आहे माझा. 2019 पासून सुरुवात केली होती, 6वा-7वा पण असू शकतोय. बट मध्ये लॉकडाऊन 1-2 वर्ष पडले, त्यामुळे सरबत नाही भेटला. एक 5 सीझन धरून चालूया. तर 2022-23 लाच माझ्या डोक्यात कन्सेप्ट होती की बाबा आपण पण आपले फ्रँचायझी द्यावेत. खरं मी लगेच फ्रँचायझी द्यायला गेलो नाही, कारण की कसं आहे, जोपर्यंत त्या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकत नाही आणि पुढच्या कस्टमर म्हणजे पुढच्या फ्रँचायझी ओनरला जोपर्यंत आपण प्रॉपरली आपल्या सगळं ट्रेन करू शकत नाही तोपर्यंत आपण फ्रँचायझी देऊ शकत नाही. आणि करताना फ्रँचायझी सगळं आपण आता लिगली प्रोसेसने केले. आपले सगळे आयडीज मोहब्बत नफरत बेवफा सरबत हे आपले ट्रेडमार्क रजिस्टर आहेत. तिन्ही पण सरबत आपण रजिस्टर करून घेतलेले आहेत. आता कॉपी पण भरपूर होत आहे, बट कॉपी होत आहेत त्यामुळेच मी आता यावर्षी फ्रँचायझी काढलीत. कारण की कसं आहे, प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं की ॲडी हे तुझंच आहे काय, ॲडी हे तुझंच आहे काय. मग प्रत्येक माणसाला आता सांगूच शकत नाही. बाहेरची जी यात्री वगैरे आलेले असतात आपल्या महालक्ष्मी देवीला, त्यांना पण कळत नाही की मोहब्बत सरबत हा ओरिजिनल कुठं भेटतोय आणि बाकीच्या कॉपी कुठं आहेत. लक्षात आलं का? मग बऱ्याच ठिकाणी आता कॉपी हो खूप कॉपी खूप झाले. बट कसं आहे, कॉपी केल्याशिवाय पण आपल्याला पण म्हणजे बिझनेस करायला तेवढं हे होत नाही, आपल्या कॉम्पिटिशनला पण पाहिजेत. आणि माझे आता फ्रँचायझी गेले, एक निप्पाणीमध्ये गेलेत, एक कागलमध्ये गेले, एक आपल्या कोल्हापूर हॉकी स्टेडियम, एक आहे ती जयसिंगपूर, एक आहे आपली इचलकरंजी. आता मलकापुरात एक ओपनिंग झाले. जयसिंगपूर आणि इचलकरंजी माझी कामं चालू आहेत. आता एक 4 दिवसात जयसिंगपूरची ब्रांच पण चालू होईल. आणि आता गडिंग्लजची आजच एक आपल्याला हे झाले, डील झाले. गडिंग्लजला पण आपली फ्रँचायझी जायला लागली. आपल्या डोक्यात एक ड्रीम आहे, पहिल्या 10 ब्रांचेस मध्ये आपण म्हणजे पैसे वगैरे काय मिळवण्याचा डोक्यात हेतू घेतला नाही सर. एक बाबा शून्यातनं एक निर्माण होणारा एक उद्योजक निर्माण होते, हे डोक्यात माझ्या थिंक आहे. तरुण उद्योजक असू दे, नाहीतर बाबा जे बेरोजगार आहेत की बाबा ज्यांना खरोखर एक बिझनेसची तलप आहे, ज्यांना बाबा डेलीचा एक ताजा पैसा हवा आहे, असल्या माणसांना आपण आपला बिझनेस तोटा या माध्यमातून आपण सध्या हो सध्या साधारण आता किती युवकांना आपण अंदाजे काम कमीत कमी आता एक 7 ते 8 आपल्या फ्रँचायझी गेलेल्या आहेत सर. आणि माझ्या डोक्यात ड्रीम आहे की बाबा ह्या सीझनला कमीत कमी 10 जाव्यात. त्यानंतर पुढचं ड्रीम आहे की प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला आयडीज मोहब्बत नफरत बेवफा सरबत झाला हवा. कारण की कसं आहे, एक ओरिजिनल क्वालिटी पण जाईल आणि मोहब्बत नफरत बेवफा सरबत काय आहे, प्युअर दुधापासून तो पिल्यानंतर आपला आत्मा म्हणजे आतलं पूर्ण गार किती होतंय, त्याचे फायदे आहेत, हे सगळं आपल्याला
त्यांना पण भेटेल, त्यांना पण पौष्टिक एक आहार भेटेल. दूध सहजासहजी कोण पित नाही सर. लास्ट हा. टाइमची तुम्हाला म्हणजे माझ्या घडलेली गोष्ट सांगतो. माझ्या शॉपवर एक फॅमिली आलती. त्यांची एक मुलगी लहान पण नव्हती, नाना म्हणले ते 15-16 वर्षाची असेल. हम्म. त्या मुलगीनं म्हणजे एक दुसरी तिसरी नंतर कधी दूधच पिली नाही. आणि हा. तिला त्यांच्या मम्मी पप्पांनी म्हणजे दुधाचाच आहे सरबत आहे म्हणून पी म्हणून पिली. फर्स्ट टाइम तिनं माझ्या शॉपवर दूध पिलेली. त्याचे आई बाबा म्हणलेत की तिने दूध कधी पिलेलीच नाही, आता तुझ्या मिल्क शेक म्हणून का असं ना तिनं दूध पिली. ते मला पण बरं वाटलं. आणि आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजकार्य करत आहात असं आम्हाला ऐकायला मिळालेलं. ती कशा प्रकारची समाजसेवा आहे? आता समाजसेवा मी सांगण्यासारखी नसते, बट आता सांगू तर कसं आहे हे पण मला म्हणजे वेगळं वाटाले. ते समाजकार्य म्हणजे मी माझ्यापर्यंतच ठेवतो सर. ते सर व्हायरल झालं तर ते मग त्याला समाजकार्य राहत. समाजकार्य राहणार नाही. ठीक आहे. आपल्या व्यवसायाचं जे आपण उत्पादनाला जे नाव दिलेले आहेत त्या नावामागची स्टोरी नेमकी काय आहे? कारण त्याबाबत लोकांना खूप कुतूहल आहे आणि आश्चर्य पण वाटते की अशा प्रकारचं नाव कसं सुचलं, कसं, आणि त्यामागे स्टोरी काय, याची संकल्पना जरा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. आता प्रेक्षकांना सांगण्यापासनं म्हणजे एक गोष्ट सांगतो मी. मोहब्बत, नफरत, बेवफा हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना ते एक गोष्ट घडलेलीच आहे. माझ्या मते एक गोष्ट घडण्यापेक्षा ही तिन्ही गोष्टी घडलेल्याच असतात. प्रत्येक युथ जनरेशन असू दे, तरुण पिढी असू दे, नाहीतर म्हणजे ओल्ड जनरेशन असू दे, नाहीतर मीडियम जनरेशन असू दे, प्रत्येकाला प्रेम हे कधी होईल हे सांगता येत नाही. बरोबर आहे. त्याचा ब्रेकअप कधी होईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यावर हेट कधी होईल हे सांगता येत नाही. मग माझ्या डोक्यात कन्सेप्ट कशी होती, फर्स्ट टाइम मोहब्बत आणि नफरत, मोहब्बत का शरबत, नफरत का शरबत असे काढले. आणि त्यानंतर न काढला तो बेवफाचा सरबत. आता फर्स्ट टाइम मोहब्बत म्हणल्यानंतर कसं की बाबा तो मोहब्बतचा सरबत म्हणल्यावर कसं आपण कलंगड ते चॉपिंग करून गुलाबी कलरचा एक रोजचा फ्लेवर येईल म्हणून आपण मोहब्बतचं सरबत नाव दिलं. आता नफरतच्या सरबतला ऍपलच का घेतला, ऍपल एवढा चांगला फ्रूट आहे तर तुम्ही ऍपल का घेतला असं प्रत्येकाचं क्वेश्चन असते. तर नफरतच्या सरबत मध्ये नफरत पिल्यावर नफरत होत नाही. नफरतचा सरबत जो पितोय त्याला मोहब्बतच होणार, एवढा क्वालिटी सरबत आहे. तर आणि बेवफाचा सरबत म्हणजे कसं, माझ्या भावानं, माझा लहान भाऊ आहे अनस, त्याने मिक्स केलेला सरबत आणि भैया मिक्स सरबत लय भारी लागते असं मला म्हटला. मग माझ्या डोक्यात काय आली, मी विचार केलो आता मिक्स सरबत नाव देणं योग्य वाटत नाही, काय नाव देऊया काय नाव देऊया. तर बेवफा बेवफा हे गाणं मतलब आहे, तुम्हाला माहिती असेल. ते गाणं म्हणजे एकदम माझ्या कानावर पडलं आणि मी बेवफा हे नाव दिलं. मग बेवफा सरबत हा माझ्या शॉपवर आत्ता सध्या तुम्ही गेला तर भेटणारच नाही. मोहब्बत नफरत मिक्स बेवफा सरबत आहे. म्हणजे कसं, पहिला माणसाला होत्या मोहब्बत, मग माणसाला होत्या नफरत, आणि या दोन्ही गोष्टी ज्यावेळी मिक्स होतात त्यावेळी माणूस होते बेवफा. बेवफा जो सरबत आहे हा दोघांचा मिक्सअप आहे. बेवफा सरबत हा तिसरा मी बनवून ठेवत नाही. कस्टमर ज्यावेळी येणार आणि मला म्हणणार की ऍडिदा बेवफा द्या, त्याच वेळी त्याला बेवफा मिळणार, नाहीतर मोहब्बत आणि नफरतच अवेलेबल असतोय. बरोबर. तुम्ही त्या नावाच्या मागे एक स्टोरी आहे. स्टोरी येतोय म्हणजे माझ्या लाईफ मधल्या नाही आहेत, बट प्रत्येकाच्या लाईफ मधल्या आहेत. मला म्हणजे आयुष्यात माझं सांगू शकत नाही, परिस्थितीच नाही. हे बघा, प्रत्येक माणूस आहे त्याला प्रेम हे होते नाही असं नाही, प्रत्येकाला होत असते. काय ते एक टीन एज असते, त्या गोष्टी सोडून द्या. बट आता जे माझे सांगू शकते म्हणल्यानंतर माझी वाईफ. आणि एक मुद्दा तुम्हाला सांगतो, बिझनेसमॅन जे स्ट्रीट फूडवर कामं करतात त्यांना आई बाबा त्यांचे म्हणजे मुलीचे आई बाबा नाही, मुली राहू देत, की त्यांच्याबरोबर लग्न करायला जरा एक पाऊल मागं टाकतात. नाही म्हणलं तर माझ्या लग्नाचीच तुम्हाला एक स्टोरी सांगतो. माझं लग्न म्हणल्यानंतर माझं वय आहे आता 28, 28 वय आहे. 25, 23, 24, 25 एक एज आहे लग्न करायचं. माझं लग्न एक 1.5-2 वर्ष झाले, 26 वर्षात लग्न झालं. तर माझं म्हणणं काय आहे की आत्ताच्या एक म्हणजे पूर्ण फॅमिलीच्या म्हणजे आई वडिलांना एक मी सांगू इच्छितो की प्रत्येक बिझनेसमॅन म्हणजे शून्यातनं वर आलेला व्यक्ती किंवा स्ट्रीट फूडवर जरी मिळवत असला तरी तो एक फुल ना फकडी का पैसे मिळवतोय, तो त्याच्या बायकोला सांभाळू शकतोय, तो त्याच्या पूर्ण फॅमिलीसाठी सांभाळू शकतोय. आई बाबांना मी सांगू शकत नाही, आत्ताच्या मुलींना सांगू शकतो की प्रत्येक मुलग्याला तुम्ही कमी समजू नकोसा. मी माझ्या 5 ते 6 स्थळं बघितलीत आणि एक स्थळ मला अशी आलीत
की हा पोरग गाड्या आहे, त्याचा गाडा आहे, गाड्यावर ऍडीच बिर्याणी कसं तर वाटते, त्याला आयुष्यभर कांदा कापायला लागणार का काय मुलगीला, या गोष्टी आहे का नाही मुलींना खटकत्यात की बाबा आता असलं कुठलं काय हे, म्हणजे रोडवर धंदा करतोय, हॉटेल पण नाही, असे एक एक माझे स्थळ पण रिजेक्ट झाले. बट आत्ताचे माझ्या सासू सासऱ्यांना मी एक बाबा थँक्यू म्हणू इच्छितो की त्यांच्यामुळे त्यांची मुलगी मला भेटली. माझ्या विश्वास टाकला. हा, त्यांनी विश्वास दिला. बरोबर. आणि कसं होतं की मुली ह्या सांगत असतात की कसं यांच्याबरोबर करू, असं नसतंय ताई. आणि प्रत्येकाला ताई म्हणून सांगतो मी की एका युवा उद्योजक जर तुमच्या समोर बाबा तो भले भेळ विकत असला, भले पाणीपुरी विकत असला आणि भले तो सरबत विकत असला, तर त्याला एक तुम्ही चान्स देऊन बघा. तो पोरगा जर तुमच्या समोर कष्ट आत्तापासून करायला लागलाय, स्वतःचा बिझनेस निर्माण करायलाय, तो उद्या जाऊन तो ऍडी पण बनू शकणार. तर तुम्ही त्याला कधी रिजेक्ट करू नकोसा. त्याचं मन बघा, तेव्हा जर राबून खायला लागलाय म्हणजे आयुष्यभर तुम्हाला एक भाकरीतली अर्धी भाकरी तुम्हाला देणार आणि अर्धी भाकरी पूर्ण फॅमिली वाटून खाणार. तर माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येकाला चान्स द्या, जसा माझ्या बायकोनं मला चान्स दिला. आणि बायकोचा मी आभार व्यक्त करतो. आणि सोन्यासारखी बायको मला मिळाली. बरोबर. मोठा सामाजिक सल्ला आपण दिलेला आहे. हो. बरोबर. आत्ताची तरुण पिढी जी आहे ती व्यवसायाला थोडी कचवसते, थोडीशी लाजून ती मागे राहते, कारण त्यांना वाटते की आपण नोकरीच करावी, आपण एवढे शिक्षण घेतले म्हणल्यानंतर आपण नोकरीच करावी. पण त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे ते हताश होऊन पुढे व्यसनाधीनता नैराश्याकडे ती जात आहेत. पण त्यांना आपण व्यवसाय देण्यासाठी आपलं काय मार्गदर्शन असेल? आता प्रत्येकाला एक सांगू इच्छितो, दादानी लय चांगला म्हणजे मुद्दा माझ्या समोर मांडला. माझी सुरुवात म्हणजे मी तुम्हाला म्हणलो, मी पहिला कामाला होतो. माझी फर्स्ट सॅलरी जर सांगितली तर तुम्ही सगळेजण आश्चर्यचकित होशील. मंथली 500 रुपये फर्स्ट सॅलरी माझी होती. मंथली 500 रुपये. पोरं जाता जाता आता 500 रुपये उडतात. जाता जाता मी महिन्याला 500 मिळवायचो. मग 500 नंतर 2 महिन्यानंतर वाढली, 1000 रुपये झाली. 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर काय 6 महिन्यानंतर 1500 रुपये झालेले कॉलेज लाईफ मध्ये. म्हणजे किती जास्त पण दिवस नाही. 500 रुपये मध्ये काय करणार आहे? आता चप्पल पुमा बी माझी घेतली तर नाही म्हणलं तर 1800 रुपयाला. बरोबर. अशा गोष्टी आहेत. आणि जाता जाता सगळेजण म्हणजे पैसे पण खर्च करतात, काय पण खाल्लं गेलं. तर माझं म्हणणं कसं आहे, आत्ताच्या युथ जनरेशनसाठी मी खूप वाईट दिवसात आलोय. ऍडीज मोहब्बत नफरत बेवफा राहू दे, ऍडीज बिर्याणी राहू दे, ऍडीज फ्लेवर चिकन राहू दे. तर तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही कामाला लाजू नका. कोणत्याही कामाला लाजू नका, भले ते कुठलं पण काम असू दे. बरोबर. आणि माझं एक सगळ्यांना बोलण्याचा हेतू आहे की बिझनेस करायला तर अजिबात लाजू नकोसा. कारण की बिझनेस केला तर तुम्ही स्वतः मालक असतायचा. बरोबर. आता दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की मी, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही छोटासा का असना स्वतःचा बिझनेस काढा. भले तुम्हाला फर्स्ट टाइमला यश भेटेल नाही भेटेल. मी माझी सुरुवात ज्यावेळी केलेली त्यावेळी 8 ते 10 लिटर दूध मी वतून दिलोय मोहब्बत सरबत वेळी. आता सगळ्यांना डायरेक्टली बिझनेस भेटलाय, माझ्या नावा थ्रू सगळ्यांना धंदा व्हायला लागल्यात. कारण मी सुरुवातीला आहे का ना 8-10 लिटर दूध वतून दिले. कारण की सुरुवात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मोहब्बत नफरत सरबतची मीच केली. आपल्या एका भावाने केलती. आणि यश एका दिवसात मिळत नाही, एका दिवसात यश भेटच नाही. आपले कुठले पण मोठमोठे उद्योगपती असू देत, त्यांनी पण किती काय स्ट्रगल केले लाईफ मध्ये हे त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यांचे पॉडकास्ट पण आलेले आहेत. आता मी पण असं म्हणू शकत नाही की मी एकदम मोठा उद्योजक आहे. मी आता हळूहळू करून एक युवा उद्योजक होत आहे. आणि आपलं ड्रीम आहे की आपण प्रत्येकाला एक प्रोत्साहन द्यावं की बाबा स्वतःहून तू बिझनेस कर. आणि बिझनेस केलेला सगळ्यात बेस्ट. आणि तसंच तुम्हाला सांगू इच्छितो की लाजू तर नकाच. आणि आपल्या कोल्हापुरात प्रत्येक माणूस हा प्रत्येकाला सपोर्ट करत असतोय. आपल्या कोल्हापूरकरांची एक खासियत आहे की कधी कोणाला खाली पाडायचं नाही. एकदा आपल्या फॅमिलीची माणसं सगळी खाली पडतील. खरं आपली कोल्हापूरची जनता, आपली मित्र परिवार, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, शीख असू दे, इसाई असू दे, प्रत्येक धर्मातला आपल्या कोल्हापुरात जातीवादाला थारा नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आपले सगळ्या मित्रांनी मला सपोर्ट केलाय. माझे प्रत्येक धर्मातले मित्र आहेत. मी जातीवादाला कधी थारा करतच नाही. मला त्या गोष्टी पटतच नाही. मी कास्टनं जरी मुस्लिम असलो तरी माझे प्रत्येक मित्र, मराठ्यांचा असू दे, नाहीतर ख्रिश्चनांचा असू दे, नाहीतर जैनांचा असू दे, मारवाड्यांचा असू दे, प्रत्येक धर्मातला माझा मित्र ईदला घरी येतोय, खीर वगैरे पितोय, जेवण खातोय, शॉपवर येतोय.
प्रत्येकानं मला भरपूर सपोर्ट केलाय. जसं माझ्या फॅमिलीच्या माणसांनी सपोर्ट केलाय तसं कोल्हापूरच्या मित्र परिवारानं पण सपोर्ट केला आणि सगळ्यांनी सपोर्ट केला. बरोबर. म्हणजे प्रत्येक युवकामध्ये संयम, जिद्द आणि चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आज सारखं यश प्रत्येकाला मिळू शकतं, हे आजच्या यांच्या प्रवासामधून दिसून येत आहे. तर आपण आज आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल टीव्ही नेक्स्ट मराठी परिवाराकडून आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.